स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 वंशी विभूषण करांगदाभाव पीतांबराधरणबिंबफलाधरोष्णाय पूर्णेन्दु सुंदर मुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वहं न जाने। कृष्णपदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्वैतमेशकुमारसराजहंस प्राणप्रयाणसमयेतपवातपित्तैः कण्ठावरोधनं स्मरणन्तकस्ते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसार परमाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधते पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं मुक्तिप्रदां शारदाम्। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया करवोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। हरि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यसहस्रचरणश्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गंगा मैया के पावन तट पर आनंदकंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी कहते हैं, राजन, गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्यामसुंदराच्या परम पावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली। अनेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा
जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितले आणि अनेक अज्ञानी जीवांना या कथेनं समाधान प्राप्त करून दिलं। तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून, सुपे गावातील तरुण वर्गाच्या माध्यमातून आपल्या या सुप्यात उपस्थित आहे। आज कथेचा तिसरा दिवस आहे। कालपर्यंत आपण प्रथम स्कंधातील भगवंताच्या लीला श्रवण करतो आहोत। लीलाकारी असणारा परमात्मा भक्तांवर कृपेचं छत्र धरतो आहे, सर्वांना दिव्य असणारा आनंद देतो आहे। सर्वजण भगवत कृपेनं विभोर तज्ञ आहेत, अनेकांना सांभाळतो आहे। भक्तांची वचनं सत्य करण्याकरिता या महाराज रामकृष्ण श्री कृष्ण हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण हरे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव मोठा आनंदाचा क्षण आहे। परमपूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण श्री नामदेवजी महाराज चारठाणेकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांचा कदाचित महाराजांचा परिचय नसेल, पण महाराजांचं दिव्य असणारं कार्य आहे। त्यांची एक दिव्य वारकरी शिक्षण संस्था आहे, त्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानदान अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून घडत आहे। म्हणून वारकरी संप्रदायाचं विशेष असणारं कार्य महाराजांच्या हाताने घडत आहे। महाराज आपल्या समोर उपस्थित आहेत, आपण सर्वजण अंतःकरणापासून त्यांचं एकदा स्वागत करूया। प्रथम स्कंधातील भगवंताच्या लीला सुरू आहेत। कालपर्यंत आपण पाहिलं श्री सूतजी महाराजांनी शौनकादिकांच्या समोर आणि व्यासदेवाने भागवत कथेची रचना कुठून सुरू केली याचं वर्णन सांगायला सुरुवात केली। विचारलं शौनकादिकांनी की 24 अवतार तुम्ही वर्णन करून सांगितले, भगवंताच्या अनेक लीला त्यांनी, भगवान लीलाधारी आहे, या सगळ्या लीला सांगितल्या। शुकाचार्यांसारख्यांना या श्रीमद भागवत कथेनं नव्हे त्यांनी भगवंताच्या गुणानुवादांनी वेधून घेतलं, खेचून घेतलं। हा सर्व प्रसंग त्यांनी आपण वर्णन करून सांगितलं। जे आत्माराम स्थितीमध्ये आहेत, आत्मारामस्य मुनयो निर्ग्रथा अप्युरुक्रमे, आत्माराम स्थिती ज्यांना प्राप्त झालेली आहे, अशा स्थितीत असणारे श्री शुकदेवजी महाराज म्हणजे त्यांनी भगवंताच्या गुणांनी वेधले गेले आणि भगवंताचं चिंतन करू लागले। मग ब्रह्मज्ञानी पुरुषांना, व्यापक असणाऱ्या स्वरूपाचा बोध प्राप्त झालेल्या महापुरुषांना जर ही भगवंताची कथा वेधून घेते, तर आम्हाला सुद्धा ती ऐकायची। सांगा कुठून व्यासदेवांनी या कथेला सुरुवात केली रचना करण्याकरिता? मग सांगू लागले
नारदजी महाराजांनी श्री व्यासदेवांना चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला आणि चतुश्लोकी भागवताचा उपदेश झाल्यानंतर श्री व्यासदेवजी महाराज सरस्वती नदीमध्ये स्नान करून आपल्या शम्यप्राश नावाच्या आश्रमामध्ये सुचिरभूत होऊन भगवंताचं चिंतन करत बसले आणि बसलेले असताना भगवंताचं ध्यान लागलं नव्हे, भक्तिमय असणारी समाधीच लागली व्यासदेवांना. आणि त्या समाधी स्थितीत जाऊन त्यांनी जे प्रसंग डोळ्यासमोर सगळ्यात आधी आले त्या प्रसंगांपासूनच रचना करायला सुरुवात केली. काल 2-3 प्रश्न आपण पाहिले होते की व्यासदेवांनी कोणाच्या प्रेरणेने भागवताची रचना केली, म्हणजे नारदजींच्या प्रेरणेने रचना केली. मग नारदांनी सांगितलं होतं की तुम्ही त्यांनी ज्ञानप्रधान ग्रंथांची रचना केलेली आहे, पण प्रेम मात्र कुठे सांगितलं नाही, भक्ती सांगितली नाही, म्हणून भक्तिप्रधान ग्रंथाची रचना करा. वास्तविक पाहता ज्ञान आणि भक्ती एकाचेच 2 नाव आहेत. ज्ञान आणि भक्ती एकच वस्तू आहे, नावं 2 आहेत. माऊलींनी फार सुंदर समन्वय घालून दिला. गीता वर्णन करून सांगते, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. भगवंतानं वर्णन करून सांगितलं की फार जन्मांच्या शेवटी ज्ञानी पुरुष माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त होतो, की ज्याच्या चित्तामध्ये अनुभूती असते की वासुदेव सर्वमिती सर्वत्र परमात्मा गच्च भरलेला आहे, आणि असा महात्मा सदुर्लभ, हा फार दुर्लभ आहे. पण या श्लोकावर विस्तार करताना माऊलीने विस्तार केला आणि तो विस्तार करताना विशेष असणारा भाव त्यातला प्रगट केला. ते म्हणतात, हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी आहे तोची. 2 गोष्टी सांगितल्या. भगवान सांगताना म्हणतो ज्ञानी आहे, पण माऊलीने अजून एक विशेष मुद्दा त्याच्यात सांगितला की भक्ता माझी राव, तो भक्तांचाही राजा आहे आणि तोच खरा ज्ञानी आहे. जो सर्वत्र वासुदेव स्वरूपाला पाहतो तोच खरा भक्त आहे आणि तोच खरा ज्ञानी आहे. फक्त आपण ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. फक्त ज्ञान 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 जर आपण म्हणत राहिलो तर त्या ज्ञानामध्ये कोरडेपणा सापडेल. त्या ज्ञानाला प्रेमाचा ओलावा असला पाहिजे. ते प्रेम अतिशय महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी भक्तिप्रधान प्रेम ज्याच्यात वर्णन करून सांगितलं जाईल असा ग्रंथ तुम्ही जगाच्या समोर वर्णन करून सांगा. म्हणून व्यासदेवांनी त्यांनी भगवंताची भक्ती ज्याच्यात सांगता येईल अशा ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली. डोळे बंद करून भगवंताचं ध्यान करतायत आणि महाभारतातला प्रसंग डोळ्यासमोर आला. त्याला पण तो संक्षिप्त रूपाने पाहिला. कौरव पांडवांचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये 100 में से 1 भिन्न बचा और 5 में से 1 भिन्न मरा. 100तलं एकही त्यांनी वाचलं नाही आणि 5तलं एकही मारलं गेलं. का झालं असेल? हा भगवंताचाच महिमा आहे. भगवंताच्या कृपेने ते घडलं. भगवंताला सगळं काय करता येतं. तुम्ही म्हणाल भागवताला सुरुवात केली राजा राजवाड्यांची कथा सांगतात. शुकाचार्यांना सामान्य समजू नका, उगीच कोणाही राजांची कथा सांगत नाही. म्हणून त्यांनी श्लोक आणि पुण्य श्लोक हे दोन्ही पुण्य प्राप्त करून देतात. श्लोक म्हटल्याने पुण्य प्राप्त होतं आणि पुण्य श्लोक असणारा जो महापुरुष आहे त्याचं चिंतन केलं तरी पुण्य प्राप्त होतं. मग त्यांनी पुण्य श्लोकांचं वर्णन, पुण्य श्लोको नलो राजा पुण्य श्लोको युधिष्ठिर. मग त्यांनी नल राजा युधिष्ठिर हे सगळेचे सगळे पुण्य श्लोक आहेत. यांचं नाव घेतलं, त्यांची कथा जरी वर्णन करून सांगितलं तरी पदरात पुण्य प्राप्त होतं. असं सामर्थ्य ज्यांचं आहे म्हणून त्यांची कथा सांगतायत. दुर्योधनाच्या मांडीवर त्यांनी भीमाची गदा बसली होती. त्याची व्याकुळता पाहून अश्वत्थामा त्याच्याजवळ आला होता. अश्वत्थाम्याने त्यांनी निर्णय केला की 5 पांडवांना मारून येतो. पांडव मारायला गेला आणि पांडवांची मुलं मारून घेऊन आला. हा प्रसंग आपण काल ऐकला. दुर्योधनानं त्यांनी पाहिलं, पांडव मारून आणले. भीमाचं मस्तक म्हणून भीमाच्या मुलाचंच मस्तक त्यांनी दाबून पाहिलं. टरबुजासारखं फुटलं ते. अरे हा भीम नाही. मग बारकाईनं पाहिल्यावर त्याला कळालं, अरे अरे ही तर पांडवांची मुलं आहेत. क्षणभर बरं वाटलं त्याला की शत्रूची मुलं मारली गेली. आनंद झाला, सुख झालं. पण दुसरं दुःख असं झालं की आपला वंश चालवायला आता कोणीच राहिलं नाही. कौरवातलं कोणी शिल्लक राहिलं नाही आणि पांडवांची मुलंच पुढे वंश चालवणार होते, ते मारून टाकले. उद्विग्न झाला, दुःख त्याला झालं. सुख आणि दुःख एकाच वेळेला आलं. दुर्योधन त्यांनी गतप्राण झाला. इकडे त्यांनी पांडवांबरोबर चर्चा करायची म्हणून थोडंसं एकांतात भगवान त्यांना घेऊन गेला होता. द्रौपदी त्यांच्या बरोबरच गेली होती. चर्चा झालेली आहे आणि पुन्हा एकदा राहुटीच्या दिशेने येऊ लागले. द्रौपदी सगळ्यात आधी राहुटीत प्रवेश करून गेली. तिने पाहिलं रक्ताचं थारोळ झालेलं होतं. तिची 5ही मुलं त्यांनी
मारून टाकले होते, व्याकुळ झाली, आकांत करू लागली, धावा 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 म्हणते. पांडव घाईघाईने पाहण्याकरिता आले, काय झालेलं आहे. पाहिल्याबरोबर सर्व वृत्तांत कळाला की द्रौपदीच्या 5ही मुलांना कोणीतरी ठार मारलेला आहे. कोणी मारला असेल? अर्जुन त्यांनी क्रोधायमान झालेला आहे. अर्जुनानं रागाच्या भरात त्यांनी प्रतिज्ञाच करून टाकली, द्रौपदी रडू नकोस, ज्यानं कुणी हे वाईट कृत्य केलं आहे तो आतताई आहे, त्याला तुझ्या समोर त्यांनी पकडून आणीन, त्याचा शिरच्छेद करीन. द्रौपदी आकांत करते. कळालं कोणी केलं असेल? अश्वत्थामा. याच्याशिवाय त्यांनी हे कोणी करू शकत नाही. शोधाशोध सुरू झाली. अर्जुन त्यांनी अश्वत्थाम्याला शोधण्याकरिता जाऊ लागला. हा अश्वत्थामा व्यासदेवांच्या आश्रमात जाऊन लपून बसला. लपल्यानंतर त्यांनी अर्जुनाने त्याला ललकारलेला आहे. तो युद्ध करण्याकरिता समोर आला. दोघांचं समोरासमोर युद्ध होऊ लागलं. अश्वत्थाम्याने स्वतःच्या संरक्षणाकरिता अर्जुनावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्मदेवाचा अस्त्र. ब्रह्मास्त्राचा प्रयोग केलेल्या अर्जुनाने स्वसंरक्षणाकरिता पुन्हा ब्रह्मास्त्र चालवले. 2 ब्रह्मास्त्र समोरासमोर येऊन त्यांनी आता टक्कर होईल आणि ब्रह्मांड अशा पद्धतीनं संपून जाईल असा भाव सर्वांच्या अंतकरणात निर्माण झाला. तर सर्वजण या फुलाचे काय होईल आता. या सदैवानी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना याला फक्त ब्रह्मास्त्र सोडता येतं, परत घेता येत नाही, ती विद्या त्याच्याकडे नाही. तू आचमन कर आणि दोन्ही ब्रह्मास्त्र शांत कर. व्यासदेवांची आज्ञा समजून त्यांनी अर्जुनाने दोन्ही ब्रह्मास्त्र त्यांनी परत घेतले आणि आता मात्र अश्वत्थामा पकडला गेला. त्याला पकडून त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. बेदम त्यांनी मार दिलेला आहे, रथाला बांधून टाकलेला आहे आणि फरफटत त्यांनी ओढत आणलेला आहे. द्रौपदीच्या समोर प्रतिज्ञा केली होती ना त्याचा शिरच्छेद करेल म्हणून. हा द्रोणाचार्यांचा मुलगा आहे, ब्राह्मण कुमार आहे, ब्राह्मणाचा मुलगा आहे. ओढतच आणलं त्याला समोर. आकांत करणारी द्रौपदी आहे. माता शिशुनाम निधनम सुतानाम निशम्य घोरा परितप्यमाना. व्याकुळ झालेलं आहे तिचं हृदय. 5 मुलं एका वेळेला मरताना तिनं पाहिलेली आहेत. त्यांची मस्तक सुद्धा कोणी तोडून नेली हो. तिचं अंतकरण किती विदीर्ण झालं असेल. व्याकुळ होऊन त्यांनी रडत होती. पण रडणाऱ्या द्रौपदीनं त्यांनी पाहिलं की फरफटत ओढत आणलंय अश्वत्थाम्याला. यानं मारलंय माझ्या मुलांना. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो. द्रौपदीनं रडणं थांबवलं आणि रडणं थांबून अर्जुनाला म्हणते, थांबा, त्याला मारू नका, त्याला मारू नका. अर्जुन आश्चर्यानं पाहतोय. सगळे लोक आश्चर्यानं पाहू लागले. याने हिची 5 मुलं मारलेली आहेत आणि मारू नका म्हणते. काय भाव असेल द्रौपदीच्या अंतकरणातला. अर्जुन म्हटलं, वेडी आहेस का? हा कोण आहे माहितीये का? याने तुझे 5 मुलं मारलेले आहेत, याला मारू नको म्हणतेस. द्रौपदीच्या अंतकरणामध्ये क्षमा आहे, दया. भगवंताला द्रौपदी का प्रिय आहे? द्रौपदी देवाची सख्खी बहीण नाही बरं महाराज. ती सख्खी बहीण नसली तरी सुद्धा सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम द्रौपदीवर करतोय. का करतोय? त्याचं कारण हेच आहे महाराज. ती क्षमा अंतकरणामध्ये बाळगते आहे. तिने अर्जुनाला सांगितलं, हो मारू नका, तो ब्राह्मण आहे, ब्राह्मणाला जर त्यांनी माराल तर तुम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागेल, त्याला जीवेच मारू नका. तरी अर्जुन ऐकत नाही. अहो मारू नका, तो तुमच्या गुरुचा मुलगा आहे. आणि म्हणतात गुरु मरण पावल्यानंतर गुरुचा मुलगाच त्यांनी गुरुस्थानी मानावा. गुरुपुत्र आहे, त्याला मारू नका. तरी सुद्धा अर्जुन ऐकत नाही. मग अजून त्यांनी सांगते, अहो मारू नका. मुलगा मरण पावल्यानंतर किती वेदना होतात हृदयाला हे मला विचारा. माझे 5 मुलं मारले गेलेले आहेत. हा सुद्धा कोणाचा तरी मुलगा आहे. हा त्यांनी कृपाचार्यांची बहीण कृपी, जी द्रोणाचार्यांची पत्नी आहे, त्या कृपीचा हा मुलगा आहे. याला जर तुम्ही मारलं तर तिचं अंतकरण व्याकुळ होईल, आईच्या अंतकरणाला वेदना होतील, याला मारू नका. द्रौपदी सांगते. अजून पुन्हा पुन्हा त्यांनी वर्णन करून सांगते आहे, ऐका. द्रोणाचार्य ज्या वेळेला मारले गेले त्यावेळेला ही कृपी सती जाण्याकरिता निघाली होती, पण सती गेली नाही. का बरं? नियम असा असतो, जिचा मुलगा करता धरता झाला असेल, जिला सांभाळण्याच्या योग्यतेचा त्यांनी मुलगा असेल, त्या स्त्रीने सती जाण्याची आवश्यकता नाही. म्हणून त्यांनी ती सती गेली नाही. याच्या जीवावर त्याची आई सती गेली नाही, हा तिचा आधार आहे, त्याला मारू नका.
व्याकुळ होऊन त्यांनी द्रौपदी सांगते आहे, पण तरी अर्जुन ऐकत नाही. काय करा? बाकीच्या सगळ्या लोकांकडे पाहायला सुरुवात केली. कुंतीकडे पाहिलं. काय करू? सांगितलं मारू नकोस, द्रौपदी खरं सांगते. द्रौपदीचं बोलणं त्यांनी विशेष आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. ही द्रौपदी भगवंताला प्रिय याच कारणाकरता आहे. तिच्या अंगामध्ये 6 गुण आहेत, विशेष गुण आहेत महाराज. काय माहिती आहे? तिचं बोलणं त्यांनी वागणं धर्मानं युक्त आहे. धर्म. तुम्हाला काल मी कागद पेन आणायला लावला होता. धर्म. आपल्या जीवनामध्ये धर्म असावा. धर्मनीतीनं आपण आपलं जीवन जगावं. नंबर 2, आपल्या जीवनामध्ये न्याय असावा. द्रौपदीचं बोलणं न्यायानं युक्त आहे. धर्म, न्याय. नंबर 3, तिच्या जीवनामध्ये करुणा आहे. करुणा. यानंतर निष्कपट भाव आहे. तिच्या अंतःकरणामध्ये समस्वभाव आहे आणि उदारता आहे. या 6 गुणांनी युक्त असणारं द्रौपदीचं जीवन आहे. का सांगतो, कशाकरिता हे आपल्याला कळालं पाहिजे. भगवान द्रौपदीवर प्रसन्न आहे असं मी पुन्हा पुन्हा तुमच्या समोर सांगतोय. उगीच त्यांनी सांगायचं म्हणून नाही, अभ्यास म्हणून सांगतोय. द्रौपदीवर का प्रसन्न आहे परमात्मा? त्याचं कारण द्रौपदीच्या अंगामध्ये हे 6 गुण विद्यमान आहेत. आपल्यावर परमात्मा प्रसन्न व्हावा असं जर वाटत असेल तर आपल्यामध्ये सुद्धा हे 6 गुण त्यांनी विद्यमान असलेच पाहिजे. परत सांगतो, लक्षात ठेवण्याकरिता आपल्या जीवनामध्ये धर्म असावा. आपलं जीवन धर्ममय असावं. नंबर 2, आपल्या जीवनामध्ये न्याय असावा. नंबर 3, आपल्या जीवनामध्ये करुणा असावी. नंबर 4, आपल्या जीवनामध्ये निष्कपट भाव असावा. आपल्याजवळ समस्वभाव असावा आणि आपल्याकडे उदारता असावी. हे 6 गुण ज्याच्या अंतःकरणामध्ये येतात तो भगवंताला प्रिय होतो. भगवान त्याच्यावर विशेष प्रेम करतो. भगवंतानं द्रौपदीवर विशेष प्रेम का केलं? त्याचं कारण हे आहे. अर्जुन त्यांनी आपल्या भावंडांकडे पाहतोय. काय करू सांगा? धर्मराजही म्हणतोय मारू नकोस, द्रौपदी खरं बोलते. कुंतीनं सांगितलं, पांडवांनी सांगितलं, सर्वांनी सांगितलं मारू नकोस. अर्जुनाला काही चैन पडेना. महत्वाचा विचार आहे, कारण त्याला राग आलेला आहे. यानं त्यांनी 5 मुलं मारलेली आहेत. हा आतताई आहे. अर्जुन त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे पाहू लागला. देवा रे, तू तरी सांग, मी नेमकं काय करू? याला मारू का जिवंत ठेवू? काय करायचं सांग. भगवान हसले आणि हसून त्यांनी बोलू लागले, ब्रह्मबंधुर न हंतव्य आतताई वधारण. ब्रह्मबंधुर न हंतव्य आतताई वधारण. म्हणजे काय? जो ब्राह्मण आहे त्याला जीवेच मारू नये आणि जो आतताई आहे त्याला जिवंत ठेवू नये. तो मारण्यास योग्यच आहे. 2 गोष्टी सांगितल्या. अर्जुन हसला म्हणे, वा रे वा, अरे हा दोन्ही पण आहे, हा आतताई पण आहे. आतताई म्हणजे काय माहिती आहे? जो दुसऱ्याचं घर पेटून देतो, जो दुसऱ्याची स्त्री पळून नेतो, जो लहान मुलांना त्यांनी मारतो, जो गो हत्या करतो, जो ब्रह्म हत्या करतो, तो आतताई आहे. जो स्त्रियांचा त्यांनी छळ करतो. हे जेवढे त्यांनी वाईट वाईट गुण आहेत ज्याच्या अंगात आहेत त्याला आतताई म्हणत जावं. असा आतताई त्यांनी मारण्यास योग्य आहे आणि ब्राह्मणाला मात्र जीवेच मारायचं नाही. काय समजावं? मग भगवंताचा संकेत अर्जुनाला कळाला. असा आहे, ब्राह्मणाला जीवेच मारल्यानंच ब्राह्मण मरतो असा अर्थ नाही. मग ब्राह्मणाला त्याचा अपमान सहन होत नाही. ब्राह्मण त्याचा अपमान कधीच सहन करून घेऊ शकत नाही. पण ब्राह्मणाचा अपमान हाच त्याचा मृत्यू आहे. त्याला अपमान झाल्यानंतर मृत्यूसारख्या वेदना होतात. म्हणून त्यांनी याचा अपमान केला पाहिजे. मग काय करावं? त्याच्या कपाळावर एक मणी होता, मणी. तो मणीच अशा पद्धतीने त्यांनी काढून घेतला. त्याच्यानंतर त्याच्या कपाळावर 5 शेंड्या काढल्या, डोक्यावर 5 शेंड्या काढल्या आणि असा बेदम त्याला मार दिला. फक्त मरायचा शिल्लक ठेवला, नाही तर इतका मारला. निर्लज्ज होता. हाकलून दिला लाथाबुक्या घालून आणि त्यांनी जाऊ लागला रस्त्यानं. द्रौपदी आकांत करत होती. तिचे मुलं त्यांनी मारले गेले होते. आता मात्र त्यांनी हा रस्त्यानं जाताना चालता येत नव्हतं, बळत चालत होता आणि चालता चालता निर्लज्जासारखा हसत होता. एवढा निर्लज्ज होता. कोणीतरी विचारलं म्हणे, का हसतोस? एवढा मार बसला तरी हसतोस? म्हणला, मार बसला ना, फक्त जखमा झाल्यात ना, माझ्या जखमा भरून येतील, मी परत एकदा त्यांनी चांगला होईल. पण पांडवांच्या वंशाला दिवाच राहू दिला नाही. बदला घेतला म्हणला, प्रतिशोध घेतला. बदला घेतला. कशाचा बदला होता?
म्हटलं या पांडवांनी माझ्या वडिलांना छळ कपट करून त्यांनी मारलं द्रोणाचार्यांना. अश्वत्थामा हत नरोवा कुंजरोवा हे त्यांनी सांगून षडयंत्र केलं, माझ्या वडिलांना त्यांनी मारलं. काय चूक होती माझ्या वडिलांची? त्यांनी पांडवांना किती सांभाळलं, जी विद्या मला दिली नाही ती पांडवांना दिली. एवढं प्रेम पांडवांवर केलं आणि त्या पांडवांनी त्यांच्या गुरूंनाच मारून टाकलं, म्हणून त्यांचा बदला घेतला. खरं तर असं नव्हतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, भगवान चतुर आहे महाराज. देवाला नीती कळते आणि देव बरोबर ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ ज्याला त्याला प्राप्त करून देतो. त्याचा स्वभावच आहे. या द्रोणाचार्यांनी चूक केली होती. काय माहिती आहे, द्रोणाचार्य खरं तर गुरु होते, क्षात्र धर्म शिकवित होते, क्षत्रिय विद्या शिकवित होते. चक्रव्यूहामध्ये त्यांनी अडकला होता अभिमन्यू, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला होता. आणि क्षत्रियाचा धर्म असं सांगतो की शत्रू जर चक्रव्यूहामध्ये अडकला तर त्या शत्रूला बंदी करावं, जीवेच मारू नये, बंदी करावं. अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकल्यानंतर या कौरवांनी निर्घृणपणे त्याला त्यांनी मारून टाकलं. त्याला बंदी केलं नाही, जीवेच मारलं. हा त्यांचा अपराध आहे. आणि त्यावेळेला द्रोणाचार्यांना हे माहित होतं. द्रोणाचार्य हे शिकवू शकत होते, मारू नका, तो तुमचा धर्म नाही, चुकीचं वागत आहात. तरी सुद्धा द्रोणाचार्यांनी मध्यस्थी केली नाही आणि म्हणून त्यांनी अभिमन्यू मारला गेला. त्यावेळेला कुठे गेली होती नीती? अश्वत्थामा आता विचार करतोय माझ्या वडिलांचा घात केला, पण भगवान हे समर्थ आहे महाराज. म्हणून द्रोणाचार्यांनी मध्यस्थी केली नाही, म्हणून द्रोणाचार्यांना तेच भोगायला आलं. देवानं माझ्या हत्तीच्या पिलाचं नाव आधीच करून ठेवलं होतं अश्वत्थामा, आणि त्या हत्तीचं पिल्लू मारलं गेलं, हत्ती मारला गेला. सगळ्या रणांगणात त्यांनी भूमिका उठली, अश्वत्थामा मारला गेला, अश्वत्थामा मारला गेला. कोणी म्हणायचं हत्ती मारला गेला, कोणी म्हणायचं द्रोणाचार्यांचा मुलगा मारला गेला. बातमी द्रोणाचार्यांच्या कानावरती आली. द्रोणाचार्य त्यांनी उद्विग्न झाले, माझा मुलगा मारला गेला म्हणतात, काय करावं? याला विचार त्याला विचार, कोणीच खरं सांगेना. कोणी हत्ती म्हणे, कोणी मनुष्य त्यांनी म्हणत होतं. खरं कोण सांगेल म्हणे, धर्मराजाशिवाय खरं कोणी सांगणार नाही. भगवान आधीच धर्माकडे जाऊन पोहोचला होता. धर्माला सांगितलं, हे बघ ते येणार आहेत तुझ्याकडे विचारायला. जर त्यानं तू खरं सांगितलं तर मग तुमची खैर नाही. कारण म्हातारा जर पेटला तर तुम्हाला सगळ्यांना मारून टाकू शकतो, तुमचा गुरु आहे. मग काय करायचं? खरं बोलू नकोस. हा म्हणला मी खरं बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मग खरं तेव्हा बोलायचं असतं ज्यावेळेस प्रत्यक्ष डोळ्याने पाहशील. महत्वाची गोष्ट आहे. तू पाहिलंस का कोण मारलं गेलं ते? हत्ती मारला की द्रोणाचार्यांचा मुलगा मारला, तू पाहिलं का? म्हणे नाही. तुझ्या कानावर फक्त बातमीच आहे ना, मग जेवढं ऐकलं तेवढंच सांग. म्हणे ठीक आहे, मग काय म्हणू? म्हणे ते आल्यानंतर म्हण अश्वत्थामा हत नरोवा कुंजरोवा. नर होता की कुंजर म्हणजे हत्ती होता मला माहित नाही, एवढंच म्हण फक्त. मी प्रत्यक्ष पाहिलं नाही. ठीक आहे म्हटले. आले द्रोणाचार्य महाराज, धर्माला विचारलं, धर्मा सांग कोण मारलं गेलं? माझा मुलगा मारला गेला की हत्ती मारला गेला? धर्मराजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अश्वत्थामा हत, अश्वत्थामा मारला गेला. पुढे त्यांनी म्हणायचं नरोवा कुंजरोवा. इतक्यात फक्त नर शब्द उच्चारला आणि कुंजर म्हणायच्या धर 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 धर. एवढे वाद्य वाजले की कुंजर शब्द ऐकूच आला. आणि अश्वत्थामा हत नर. द्रोणाचार्यांना त्यांनी काही कळालंच नाही. ते म्हणले जाऊ द्या, मी स्वतःच विचार करून पाहतो कोण मारलं गेलं. म्हणून त्याच रणांगणामध्ये त्यांनी अंतर्ज्ञानाने पाहण्याकरिता बसले. आणि मग मात्र पांडव का पक्षाने अशा पद्धतीने त्यांच्यावर आक्रमण केलं आणि द्रोणाचार्य मारले गेले. द्रोणाचार्यांकडून घडलेली चूक आहे म्हणून तो अपराध त्यांनी घडला आणि भोगायला पुढे आला. महत्वाची गोष्ट सांगतोय. पण याला त्यांनी वाटत होतं प्रतिशोध घेतला म्हणून, पण कोणीतरी हळूच म्हटलं, वेड्या, पांडवांच्या वंशाचा दिवा तू कोण विझवणारा? तो अभिमन्यू त्यांनी मारला गेला. त्याची पत्नी गर्भवती आहे उत्तरा. तिच्या गर्भामध्ये त्यांनी पांडवांचा वंश वाढतोय. तुझ्यासारखे किती आले तरी त्यांचा वंश त्यांनी थांबवू शकत नाही असं बोलायला सुरुवात केली. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदच उतरला अश्वत्थाम्याच्या आणि व्याकुळ झाला. काय करू म्हटलं, आता काय करू? प्रतिशोध घ्यायचा आहे. व्याकुळ झाला, विचारच करत राहिला. इकडे त्यांनी दुर्योधन मारला गेला होता, पांडवांचा विजय झाला होता. सर्वजण आनंद विभोर होते, विजय झाला होता ना. देव सुद्धा त्यांचा विजय घडवून आणण्याकरिता झाला होता. द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी राहण्याकरिता आला होता.
आणि आता सगळ्या गोष्टी त्यांनी पांडवांच्या मनासारख्या झालेल्या आहेत. आणि मग देवानं आता विचार केला, बस झालं सगळं, आता आपण आपल्या गावाला गेलं पाहिजे. म्हणून देव त्यांनी द्वारकेला जाण्याच्या उद्देशानं निघाला. देव द्वारकेला जाण्याकरिता निघालेला आहे. अर्जुन भगवंताच्या बरोबर त्यांनी जाणार आहे. द्वारकावासी लोकांना त्यांनी बातमी निरोप पुढे पाठवलेला आहे की देव येतो आहे म्हणून. सगळं आटोपलेलं आहे. मोठा रणसंहार झाला होता. दुष्ट सगळे मारले गेले होते. देवानं पृथ्वीवरच्या पापाचा भारही कमी केला होता. सगळं होऊन त्यांनी भगवान आपलं काम आटोपून जाण्याकरिता निघाला होता. पण या अश्वत्थाम्याच्या मनात मात्र खलबत सुरू होतं. काय केलं पाहिजे? त्याने विचार केला आणि विचारपूर्वक निर्णय घेतला की जी उत्तरा गर्भवती आहे, अभिमन्यूची पत्नी, तिच्या गर्भावरच आता ब्रह्मास्त्राचा प्रयोग करायचा. तो गर्भच नष्ट करायचा, जन्मालाच येऊ द्यायचा नाही. त्याने विचारपूर्वक त्यांनी उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. उत्तरा 16 वर्षाची आहे, सुंदर आहे, फार कोमल आहे. अभिमन्यूचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी तिच्या जीवनामध्ये फार दुःखाची कळा आली होती. पती मरण पावलेला आहे, गर्भवती आहे, सती सुद्धा जाऊ शकली नाही. गर्भवती स्त्रियांना सती जाण्याचा अधिकार नव्हता. काय केलं पाहिजे? व्याकुळ आहे. तिच्या गर्भावर प्रयोग झाला ब्रह्मास्त्राचा. सर्वांगामध्ये दाह होऊ लागला, वेदना होऊ लागल्या. आता काय करू, कोणाला शरण जाऊ? भगवंताची भक्त आहे महाराज उत्तरा. भगवंतावर प्रेम करणारी आहे, भगवंताला सर्वस्व समजणारी आहे. उत्तरेच्या अंतकरणामध्ये अनन्य भाव आहे. अनन्यता म्हणजे काय? अन्यस्य आश्रय त्याग. दुसऱ्याचा आश्रय टाकून एकाचाच आश्रयाला येणं, याला अनन्यता म्हणतात. सगळ्यांचा आश्रय टाकून भगवंताची शरणागती करणारी उत्तरा आहे. या उत्तरेला कोणी आठवलं नाही महाराज बाकीचं. तिला आई आठवली नाही, बाप आठवला नाही, भाऊ आठवला नाही. तिला एवढे बलदंड असणारे 5-5 सासरे ते आठवले नाहीत. तिला फक्त एक भगवान आठवला. आणि भगवान तर जाण्याकरिता निघाले नाही म्हणा, जातील सुद्धा भगवान निघून. आता मी काय करू? वेदना होऊ लागल्या, उदरात वेदना होत आहे, सर्वांगाचा दाह त्यांनी होतोय. भगवान जाण्याकरिता निघाला. देवाने एक पाय रथात ठेवायला सुरुवात केली. बसायचे रथात आता जाण्याकरिता. इतक्यात ही उत्तरा धावतच आली आणि मोठ्यानं आरडाओरडा करू लागली, पाही पाही महायोगिन देव देव जगतपते नान्यम तद्भयेत पश्येत यत्र मृत्यू परस्परम. देवा मला वाचवा, देवा मला वाचवा, पाही पाही महायोगिन देव देव जगतपते, मला वाचवा. देवाना आवाज ऐकला, कोण हाका मारताय? ठेवलेला पाय मागे घेतला आणि वळून पाहिलं. छोटीशी उत्तरा येत होती. अतिशय कोमल आहे, 16 वर्षाची आहे, गर्भवती आहे. धावतच आली. काय झालं गे उत्तरे? देवा मला वाचवा, माझ्या सर्वांगाचा दाह होतोय, माझ्या उदरामध्ये वेदना होत आहेत, मला वाचवा, मला वाचवा. भगवंतानं पाहिलं आणि पाहिल्या क्षणालाच कळालं काय झालंय तिला. त्याच्या लक्षात आलं की अश्वत्थाम्यानं त्याने हे वाईट काम केलेलं आहे. देव मनातली मनात म्हणू लागला, अरे 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 अश्वत्थाम्या, एवढा खाली उतरशील असं कधी वाटलं नव्हतं. ब्राह्मण आहेस. खरं तर ब्राह्मणा फार सात्विक असतो, त्याच्याकडे सात्विकता असावी. ब्राह्मण त्याने भगवंताचा भक्त असतो. त्यानं कधी छळ करू नये, कपट करू नये, त्याच्या पोटात लालच नसावी, तो लोभी नसावा, त्याच्यावर उदारता असावी, त्याच्या अंतकरणात क्षमा असावी. पण ब्राह्मण असून एवढा वाईट वागतोयस. वाईट वाटलं देवाला. अरे अरे अरे, देवाला कळालं आता आपण याला वाचवणार आहोत. गोष्ट खरी आहे, पण थोडं पाहू तरी नेमकं बोलून. उत्तरेकडे देवानं पाहिलं आणि देवानं बोलायला सुरुवात केली, उत्तरे वाचवा म्हणतेस, जगण्याकरिता व्याकुळ झालेली आहेस, जगण्याचा एवढा अट्टहास का करतेस? खरं तर ज्या स्त्रीचा पती मरण पावलेला आहे तिनं जगण्याकरिता एवढा अट्टहास करण्याची काय आवश्यकता नाही. मृत्यू जर येत असेल तर स्वतः सामोरं जावं मृत्यूला. काय तिचं जीवनामध्ये त्यांनी शिल्लक आहे असा विचार देवाला मांडायचा आहे. कशाकरिता अट्टहास करते? तिची परीक्षाच आहे, महत्वाची गोष्ट आहे. उत्तरेने भगवंताच्या बोलण्यातला भाव जाणून घेतला. जगण्याकरिता अट्टहास का करतेस? उत्तरेने देवाला सांगायला सुरुवात केली, देवा खरं सांगू, ज्या दिवशी माझा पती मरण पावला त्याच दिवशी ही उत्तरा सुद्धा मरण पावली. मला जगण्याची अजिबात इच्छा नाही, मला जगण्याची वासना नाही. मग तरी जगायचंय कशाकरिता?
माझ्या उदरामध्ये त्यांनी वाढणारा हा पांडवांचा वंश, पांडवांचा अंकुर तुम्हाला जन्माला घालायचा आहे. मला त्याच्याकरिता जगायचंय, पांडवांच्या वंशाकरिता जगायचंय. मला जगण्याची आस नाही. उत्तीर्ण झाली, देवाने घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. वा, उत्तरे. बाळाकरिता जगायचंय, पांडवांच्या वंशाकरिता जगायचंय, चांगली गोष्ट आहे. पण नेमकी माझ्या समोर आलीस आणि मला म्हणतेस वाचवा म्हणून. तुला माझा स्वभाव माहित नाही याचा अर्थ आहे. काय स्वभाव आहे तुझा? हे बघ, एखाद्या माणसाला मी काहीतरी देतो पण विनाकारण देत नाही. मग आधी काहीतरी त्याच्याकडून घेतो आणि मगच त्याला काहीतरी देतो. घेसी तेव्हा देसी, ऐसा असं उदार. जेव्हा घेतो तेव्हा काहीतरी देतो. या नियमानं त्यांनी तू मला काहीतरी दिलं पाहिजे. तू जर मला काहीतरी दिलं तर मी तुला काहीतरी देईन. म्हणजे तुला निरामय स्थिती प्राप्त करून देईन, आरोग्य प्राप्त करून देईन. आरोग्य स्थिती प्राप्त करून द्यायला मी तयार आहे, पण तुला मला आधी काहीतरी दिलं पाहिजे. उत्तरा म्हणली, देवा ही काय घेण्यान देण्याची वेळ आहे वय. माझा प्राण जातोय, माझ्या सर्वांगात वेदना होत आहेत, मी व्याकुळ झालेले आहे आणि तुम्ही त्याकडे म्हणता आहात काहीतरी दिलं पाहिजे. माझी योग्यता, माझी कुवत, माझी पात्रता जेवढी असेल तेवढं मी द्यायला तयार आहे. तुम्ही फक्त मागा, जे मला शक्य असेल मी तुमच्या समोर द्यायला तयार आहे. बघ बरं उत्तरे, परत नाही म्हणायचं नाही. हो म्हणे देवा तुम्ही मागा, मी द्यायला तयार आहे. बघ बरं उत्तरे, हो म्हणे देवा तुम्ही मागा. काय म्हटलं माहिती आहे? जगाचा मालक आहे, सर्वांवर विभोर होऊन प्रेम करणार आहे. शांत आणि गंभीर शब्दांमध्ये उत्तरेकडे पाहतोय. तिची अनन्यता पाहून त्यांनी प्रसन्न झालेला आहे आणि प्रसन्न झालेला हा देव त्यांनी उत्तरेला म्हणतोय, उत्तरे जर खरंच देणार असेल ना तर मला तुझं मातृत्व दे. तू माझी आई हो, तू माझी आई हो. मला तुझ्या उदरात त्यांनी प्रवेश करायला जागा दे. जगाचा मालक उत्तरेला म्हणतोय. असं म्हटल्यावर उत्तरा व्याकुळ झाली. देवाकडे पाहून त्यांनी विभोर होऊन, देवा तुमचं स्वागत आहे, देवा तुमचं स्वागत आहे. तिला कळालं की देव माझ्या उदरात प्रवेश करणार आहे, पर्यायानं देव माझा पुत्र होणार आहे. केवढा आनंद तिला झाला. मला देवा तुमचं स्वागत आहे. भगवंतानं अंगुष्ठ प्रमाण रूप धारण केलं. तिच्या श्वासातून त्यांनी प्रवेश केला तिच्या उदरामध्ये. 4 हात आहेत, चतुर्भुज असणारा परमात्मा, पितांबरधारी. ब्रह्मास्त्र आलं होतं, ब्रह्मदेवाचं अस्त्र उत्तरेच्या गर्भाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता. या देवानं शंख चक्र गदा पद्म हातात घेऊन त्यांनी महाराज त्या गर्भाला प्रदक्षिणाच करायला सुरुवात केली. प्रदक्षिणा करतोय गर्भाभोवती. ब्रह्मदेव माझ्या श्यामसुंदराचा मुलगा आहे, या देवाचा मुलगा आहे ब्रह्मदेव. बाप समोरून आल्यानंतर त्यांनी मुलानं नमस्कार करायचा असतो, असा नियम आहे. महत्वाची गोष्ट आहे. ब्रह्मदेवाचा आश्रय होता, ब्रह्मदेव त्यांनी पाहत होता आणि समोर भगवान उभा होता. त्या ब्रह्मास्त्रानं त्यांनी भगवंताला नमस्कार केला आणि आहे असंच ब्रह्मास्त्र परत फिरलं. बस उत्तरेचा दाह शांत झाला. उत्तरा त्यांनी व्याकुळ होत होती ना, तिला त्यांनी निरामय स्थिती प्राप्त झाली, आरोग्य प्राप्त झालं, तिच्या वेदना शांत झाल्या, दाह शांत झाला. हा बाहेर पण उभा आहे आणि आतमध्ये पण काम करतोय. दोन्ही गोष्टी एकाच वेळेला करतोय. बाहेर उभं राहून तिची सांत्वना करतोय. उत्तरे आता कसं बरं तर वाटतंय ना, तुला जरा दाह तर शांत झालं ना, तुझ्या वेदना तर पोटातल्या शांत झाल्यात ना, असं बाहेरून विचारतोय. आतमध्ये संरक्षण करतोय आणि बाहेरून सांत्वना करतोय. दोन्ही गोष्टी एकाच वेळेला करतोय. पण हे सगळ्या लोकांना कळत नाही, सर्वांना कळालंच नाही महाराज. ते कळालं मात्र कुंतीला. कुंती तिथेच उभी होती. कुंतीला हे कळालं, देवा कसा आहेस रे, जगाला कळू देत नाहीस पण भक्तांना सांभाळण्याकरिता काहीही करायला तयार होतोस. कुंती भगवंताच्या समोर आली. उत्तरेचा दाह शांत झाला होता. हात जोडून कुंतीनं भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. कुंती स्तुती करते आहे. या भागवतामध्ये अनेक स्तुती आहेत महाराज. हे भागवत 4 प्रकारानं पाहिलं जातं. एक तर हे भागवत त्यांनी स्तुत्यात्मक आहे, गीतात्मक आहे, घटनात्मक आहे आणि उपदेशात्मक आहे. या 4 गोष्टी भागवतात आहेत. याच्यामध्ये अनेक प्रकारच्या घटना आहेत, ज्या घटनांच्या माध्यमातून आपण आपलं जीवन त्यांनी सरळ करून घ्यायचं.
या भागवतात अनेक प्रकारच्या स्तुती आहेत. कुंतीने केलेली स्तुती, भीष्माचार्यांनी केलेली स्तुती, ध्रुवानं केलेली स्तुती, प्रल्हादानं केलेली स्तुती, गजेंद्रानं केलेली स्तुती, वेदानं केलेली स्तुती, अशा अनेक स्तुती आहेत. भगवान कशानं प्रसन्न होत असेल तर तो स्तुतीप्रिय आहे, त्याला स्तुती केलेली आवडते. म्हणून भगवंताची स्तुती करत जावे, माणसाची स्तुती करू नये. संतांची स्तुती करावी आणि देवाची स्तुती करावी, याच्या वाचून दुसरी कोणाची स्तुती करू नये. कीर्ती ते वर्णावी एका विठ्ठलाची, स्तुती मानवाची करू नये, माणसाची स्तुती करू नये. तुकोबारायांनी मागणं मागितलं देवाकडं, ते म्हटले नरस्तुती आणि कथेचा विकरा हे नको दातारा घडू देऊ. देवा माझ्याकडून कोणाच माणसाची स्तुती घडून देऊ नकोस आणि या कथेची विक्री घडू देऊ नकोस. ही कथा म्हणजे आई आहे, हिचा विक्रय माझ्याकडून कधीच घडू देऊ नकोस. अनेक प्रमाण माझ्याकडे आहेत. महाराज म्हणतात माते परिस थोर कथा, ही कथा म्हणजे भगवंताचं कीर्तन, ही कथा आईपेक्षा श्रेष्ठ आहे. माते परिस थोर कथा, भाड घेता न लाजे, वाईट शब्द आहे, ऐकायला सुद्धा वाईट वाटतं की नाही. भाड घेता न लाजे, या कथेची जर रक्कम मोजून घेत असेल तर तो आईची भाड खातो आहे. महत्वाची गोष्ट आहे. कथेचा विक्रय जीवनामध्ये घडू नये, कीर्तनाचा विक्रय जीवनात घडू नये आणि माणसाची स्तुती करू नये. मला क्षमा मागून बोलतो. आज आपल्या संप्रदायात असं झालंय, व्यासपीठावर बुवा येऊन बसले किंवा कंबर बांधून बोलायला लागले की अर्धा तास तर त्यांचं लोकांची नावं घेता घेताच जातो. असं तोंड भरून त्यांनी लोकांचं कौतुक होतं की ज्याचं नाव ते. याने काय होतं माहितीये का, 1000 माणसात एखाद्या माणसाचं नाव घेतलं की त्या माणसाला फार चांगलं वाटतं, फार चांगलं वाटतं. मग तो माणूस त्या बुवापासून कधीच लांब जात नाही. महत्वाची गोष्ट आहे, तो त्याला चिकटूनच राहतो. माणसं जोडायकरता हे सगळं केलं जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, माणसं जोडता जोडता देव हातातून निष्ठून जाईल ना. हे जीवन माणसं जोडायला मिळालं नाही, देव जोडायला मिळालंय. म्हणून देव त्यांनी निघून जाईल, माणसांचं काय करतात, हे माणसं जाळायला पण येतील आणि जाळल्यानंतर विसरून पण जातील. फार लोकांना विसरले हे माणसं. महत्वाची गोष्ट आहे. नरस्तुती कधी करू नये, भगवंताची स्तुती करावी, कीर्ती मानवाची वर्णू नये. त्याचं काय वर्णन करायचं आहे, भगवंताची स्तुती करावी. भगवान स्तुतीप्रिय आहे, त्याला स्तुती आवडते. मग कशी स्तुती केली पाहिजे आपल्याला कळत नाही. मग भागवताला विचारा, भागवतांनी स्तुती शिकवेल आपल्याला. ह्याची स्तुत्यात्मक असणारा भागवत आहे. म्हणून कुंतीनं स्तुती केली, नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानाम अंतर्बहिर्वस्थितम. हात जोडून त्यांनी म्हणते आहे कुंती भगवंताच्या समोर, नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानाम अंतर्बहिर्वस्थितम. देवा तू ईश्वर आहेस, प्रकृतीच्या पलीकडचा आहेस, सर्वांच्या आतमध्ये पण राहतोस आणि सर्वांच्या बाहेर पण त्यांनी राहतोस, सर्वांना सांभाळतोस. उत्तरेवर त्यांनी मोठा आघात झालेला आहे, तिला त्यांनी वेदना होत होत्या आणि त्यापेक्षा माझ्या वंशाचा दिवा त्यांनी विझवला जात होता. तू माझ्याकरिता धावून आलास, तू उत्तरेला सांभाळलंस. कुंती भगवंताची स्तुती करते, तुम्ही भगवान आहात, तुम्ही भगवान आहात देवा, तू भगवान आहेस. देव आता कुंती मातीकडे पाहतोय, अगं आत्या असं काय म्हणतेस, मला भगवान वगैरे काय बोलू नकोस, मी भगवान वगैरे काय नाही. मग मी तुझा भाचा आहे, भगवान वगैरे काय नाही. तरी पण म्हणते नाही तू भगवानच आहे. मग देव पांडवांकडे पाहू लागला, बघा ना म्हणे, तुम्ही तरी आत्याला समजून सांगा, ती मला देव म्हणते भगवान म्हणते. पांडव म्हटले आमची आई खरं बोलते आहे, तू देवच आहेस, तू देवच आहेस. मग आता सगळेच एकमुखानं म्हणायला लागले त्याला देव आहेस म्हणून. मग यानं सुद्धा स्वतःचा पवित्रा बदलला. तुम्हाला ठीक आहे, मग आहे मी देव, तुमचं सगळ्यांचं म्हणणं मी देव आहे, मग आहेच मी देव. मग तुम्हाला माहिती आहे देव काय करतो, भगवान काय करत असतो. भगवान हा भक्तांचं संरक्षण करतो, भगवान भक्तांचं मनोरथ पूर्ण करतो. ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाही गुणवरी वसती जेथ, म्हणून तर तो भगवान आहे, म्हणून तो भगवंत. मग हे सगळ्याचे सगळे त्यांनी भक्तांना तो देत असतो. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, ही सगळी प्रमाण आहेत ना आपल्याकडे. एक एक गुण एका एका भक्ताला देण्याकरिता तयार आहे, सर्वस्व देतो भक्तांना. पण मी जर भगवान आहे तर तुम्हाला मी काहीतरी दिलं पाहिजे ना. आता मी निघालेलो आहे जाण्याकरिता, मागा तुम्हाला काय पाहिजे, जे म्हणाल ते द्यायला तयार आहे.
पांडवांकडे त्याने भगवान पाहू लागले. काय पाहिजे सांगा, मी आता जाणार आहे माझ्या गावाला, काहीतरी मागा. धर्मराजाकडे पाहिलं, दादा तुम्ही काहीतरी मागा. धर्मराज म्हटले, काय मागू देवा? जन्मभर त्यांनी सत्यव्रत कडेला नेलं. धर्म न दुसरा सत्य समाना, आगम निगम पुराण बखाना. म्हणून त्यांनी सत्यासारखा दुसरा धर्म नाही, म्हणून सत्य धर्माचं मी व्रत पालन करतोय, सत्य धर्म सांभाळतोय. हा माझा सत्य धर्म असाच कडेला जावा एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काही देऊ नका. भगवान प्रसन्न होऊन त्यांनी देत आहेत जो जे मागेल त्याला. भीमाकडे पाहायला सुरुवात केली. भीमा तू माग, तुला काय पाहिजे? भीम म्हटला, खरंच देणार आहे देवा? हो म्हणे, खरंच देणार आहे. मग एक काम कर, मला ना खाता पिता तुझं स्मरण झालं पाहिजे असं काहीतरी दे. म्हणजे खाता पिता स्मरण झालं पाहिजे. भीमाला खाणं पिणं फार प्रिय होतं महाराज. त्याला खाण्याचा फार, भीम चांगला स्वयंपाकी होता, त्याला चांगला स्वयंपाक करता येत होता. खवय्या होता, खवय्या, स्वयंपाक करायचा आणि खाण्याचा फार छंद होता. दोन गोष्टी मागितल्या, एका मागण्यात दोन गोष्टी मागितल्या. खाता पिता तुझं स्मरण होऊ दे, म्हणजे खायला प्यायला पण मिळू दे, तुझं स्मरण पण होऊ दे. दोन्ही गोष्टी मागितल्या. त्याचं म्हणणं पूर्ण झालं. आता भगवान अर्जुनाकडे पाहू लागले. अर्जुना तू माग, तुला काय पाहिजे? अर्जुन भगवंताला म्हणतो, देवा तू माझा गुरु आहेस, तू मला तत्वज्ञान सांगितलेलं आहेस. याच रणांगणामध्ये ज्यावेळी मी उद्विग्न झालो, तुला म्हणू लागलो, सेनयोरु भयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तम, दोन सेनेच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर. तू रथ दोन सेनेच्या मध्ये आणून उभा केला. आणि ज्यावेळी मी माझ्या सगळ्या गोत्रजांना पाहिलं, हे सगळे माझेच आहेत असं मला जाणवलं. मी मोहानं ग्रस्त झालो. मला सुचेच ना काय, यांना सगळ्यांना मारायचंय. घाम फुटला, हातातलं धनुष्य गळून पडू लागलं. गांडीवम स्त्रंसते हस्तात त्वक्चैव परिदायी हते. अशी स्थिती त्यांनी माझी झाली. व्याकुळ झाला. माऊली त्याचं वर्णन त्यांनी करतात. तू संग्रामे हरू जिंकिला, निवांत कवचाचा ठाव फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. असा श्रेष्ठ असणारा अर्जुन, ज्याने शंकराला हरवलं युद्धामध्ये, निवांत कवच दुष्टांचा निपात करून टाकला, एवढा असणारा श्रेष्ठ अर्जुन तो मोहानं कवळाला गेला आणि व्याकुळ झाला. आणि देवाला म्हणू लागला, देवा हे युद्ध मी करणार नाही. यानं काय होईल? अरे पतंती पित्रो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया, बिघडून जाईल ना सगळं. कुलश्रेया बिघडून जातील, पिंडदान कोणी करणार नाही, सगळा बिघाड, मी हे करणार नाही. पंडितासारखा बोलत होता, पंडितासारखा. एक अध्याय तर अर्जुनच बोलत होता. पहिल्या अध्यायात देव काही बोललेच नाही. दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली आणि मग त्यांनी महाराज बोलून बोलून थकलेला अर्जुन, भगवान काहीच बोलत नाही असं त्यानं जाणलं. आणि जाणून भगवंताच्या समोर म्हणू लागला, देवा तू काहीच का बोलत नाहीस रे? अरे कार्पण्य दोषोपत स्वभाव पृच्छामी तम धर्म सम्मूढ चेता. माझ्या बुद्धीमध्ये त्यांनी दोष निर्माण झालाय, मला समजत नाही मी काय करू. दोन गुडघे त्यानं जमिनीवर टेकवले, हात जोडले, विनंती करू लागला, मी तुझा शिष्य आहे, शिष्यस्ते हम शाधी माम त्वाम प्रपन्नम, मला वाचव देवा, मी तुझा शिष्य झालेलो आहे. मग देव बोलू लागला. मग भगवंतानं त्यांनी अर्जुनाला गीता सांगितली आणि गीतेच्या माध्यमातून अर्जुनाच्या अंतकरणातला मोह निघून गेला. त्याच्या मुखातून पोहोच पावती बाहेर आली. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. माझा मोह नष्ट झाला, तू म्हणशील तसा आता मी करायला तयार आहे. स्मृतिर्लब्ध्वा, मी सच्चिदानंद रूप आहे हे मला कळालं, याची मला जाणीव झाली. मोह स्वतःच्या मनाने जात नाही महाराज, घालवायचा प्रयत्न केला पाहिजे. पण एखाद्या अधिकारी व्यक्तिमत्वाच्या मुखातून जर त्यांनी त्याच्याविषयी संदेश ऐकला, भगवंताच्या मुखातून अर्जुनानं ऐकला, म्हणून नष्टो मोह ही पावतीच बाहेर पडली. मग मोह घालवला, तू माझा गुरु आहेस. अर्जुन म्हणतो देवाला, देवा हा गुरु शिष्यपणा असाच कडर न्यावा एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही नको. आता भगवान त्यांनी नकुल सहदेवाकडे पाहू लागले. तुम्ही मागा ना काहीतरी. नकुलाकडे त्यांनी पाहिलं, सहदेवाकडे पाहिलं. दोघांनी त्यांनी सांगितलं, थोरल्या भावांची सेवा करता करता देवा तुझं स्मरण होऊ दे. थोरल्या भावांची सेवा करता करता तुझं स्मरण होऊ दे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, भाऊ आहेत भाऊ, आणि भावाची सेवा मागतायत. ते द्वापार युगातले भाऊ आहेत, कलियुगातले नाहीत.
हे कलियुगाकडे जमत नाही महाराज. आता कोण कोणाची सेवा करायला लागली. म्हणून त्यांनी द्वापार युगातले भाव आहेत, थोरल्या भावाची सेवा का बरं मागत असतील. थोरल्या भावाची सेवा, थोरला भाऊ सुद्धा तसाच होता, धर्मराज तसाच होता महाराज. म्हणतात ज्या वेळेला यक्ष प्रश्न माहिती आहे तुम्हाला, प्रसंग यक्ष प्रश्न. यक्षानं त्यांनी त्या सरोवरात पाणी पिण्याकरिता गेले. 14 जण अशा पद्धतीनं गतप्राण झाले. मग धर्म एकटाच त्यांनी होता. तो यक्ष प्रगट झाला. त्यानं सांगितले बघ माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील तर याच्यातलं एक जण मी जिवंत करील. मग ते यक्षानं प्रश्न विचारला, धर्मराजानं उत्तर बरोबर दिलं. मग त्याला विचारलं सांग कोणाला जिवंत करू, याच्यातलं कोणाला जिवंत करू. भीम अर्जुनही दिसत होते, नकुल सहदेव पण दिसत होते. कोणाला जिवंत करावं. धर्मराज आहे तो म्हटला नकुल किंवा सहदेव दोघांपैकी एकाला जिवंत करा. अरे यक्षानं प्रश्न विचारला, म्हणला तुझे सख्य भाऊ पण याच्यात आहेत, भीम आहे अर्जुन आहे, त्यांचं नाव नाही घेतलं. आणि सावत्र भावाचं नाव घेतोस, माद्रीच्या मुलांचं नाव घेतोस, दोघांपैकी एकाला जिवंत कर का बरं. धर्मराज गहिवरून सांगू लागला. म्हटला माझे वडील ज्या वेळेला त्यांनी मरण पावले त्यावेळेला माझी माद्री सावत्र आई सती जाण्याकरिता निघाली. आणि सती जात असताना तिनं त्यांनी या नकुल सहदेवांचा हात माझ्या हातात दिला आणि फार प्रेमानं सांगितलं धर्मा जेवढं तुझ्या सख्या भावांवर प्रेम करतोस ना एवढंच प्रेम या दोघांवर कर बरं. आई आहे महाराज, तिला सती जायचंय, लेकरांकडे पाहते आहे, व्याकुळ झालेली आहे. आणि सती जात असताना त्यांनी दोन लेकरांचे हात त्यांनी अशा पद्धतीने धर्माच्या हातात दिले आणि व्याकुळ होऊन सांगितलं जेवढं प्रेम तुझ्या भावांवर करतोस तेवढंच प्रेम माझ्या मुलांवर कर बरं. म्हणून त्यांनी यक्ष बोलतोय आणि त्याच्या समोर धर्म सांगायला लागला की माझ्या आईने मला त्यांनी वचन घेतलेलं आहे. म्हणून त्यांनी या दोघांपैकी पुढच्या प्रश्नांची उत्तर मला योग्य देता येतील की नाही माहित नाही. आता तुम्ही दोघांपैकी एक जिवंत करा. असं जर झालं तर त्यांनी कुंती मातीचा मी आणि माद्रीचा एक त्यांनी राहील, आम्ही दोघे आनंदात राहू. एवढं मोठं अंतकरण आहे धर्मराजाचं. एवढा चांगला भाऊ असल्यानंतर त्यांनी महाराज थोरल्या भावाची सेवा करण्याची इच्छा का होऊ नये नकुल सहदेवाला. असा भाऊ आहे म्हणून त्यांनी सेवा करायची इच्छा झाली. म्हणून तर त्यांनी महाराज थोरल्या भावाची सेवा करता करता तुझं स्मरण होऊ दे देवा असं त्यांनी मागणं मागितलं. भगवान प्रसन्न आहे, सर्वांना ज्याचं त्याचं मनोरथ पूर्ण करून देतो आहे. आता भगवान द्रौपदीकडे पाहू लागले. द्रौपदी सांग तुला काय पाहिजे. द्रौपदी क्षणभर गहिवरली आणि गहिवरून बोलू लागले देवा तू असताना अजून काय मागायचंय रे. तू सांभाळण्याकरिता समर्थ आहेस ना. देव द्रौपदीचा सखा, पांडवांचा पाठीराखा, तू माझा सखा आहेस आणि हा सख्य भाव असाच कडेला जाऊ दे देवा एवढीच माझी इच्छा आहे. बरं सभेमध्ये त्यांनी कौरवे पांचाळी सभे माझी आणली. वस्त्रहरण करायला त्यांनी सुरुवात केली. कोणी मला सोडवण्याकरिता आलं नाही. तू जगाचा मालक आहेस. 2 हात उंच करून तुझा धावा केल्याबरोबर काही क्षणभरात त्यांनी प्रगट झालाच देवा. आणि एक एक वस्त्र पुरवलं नाही, वस्त्र अवतारच धारण केला आणि द्रौपदीची लाज राखलीच नाही. म्हणून हा सख्य भाव असाच कडेला जाऊ दे, बाकी काही नको आहे. सगळ्यांचं मागणं त्यांनी सुरू होतं. प्रत्येक जण त्यांनी धर्ममय बोलत होता. आता भगवान त्यांनी सुभद्रेकडे पाहू लागला. सुभद्रा देवाची सख्खी बहीण आहे. बरं सख्खी बहीण आहे. तिच्याकडे पाहून त्यांनी भगवान बोलतोय सुभद्रे तू माग ना काहीतरी. सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने मागणं मागितलं. तू काहीतरी माग ना. सुभद्रा काहीच बोलत नाही. अगं काहीतरी माग ना, मी जायचंय मला आता द्वारकेला, काहीतरी माग ना तू. तरी पण काही बोलत नाही. भगवान तिच्या जवळ गेले. 2 हाताने असं तिला धरलं, गदगदून हलवू लाग, बोल ना. काहीच कशी बोलत नाही. माग ना काहीतरी. कुंतीच्या मनातला भाव आहे. कुंतीला असं वाटत होतं की आतापर्यंत जेवढ्या लोकांनी मागण्या मागितल्या त्या सगळ्या धर्ममय होत्या. देवाच्या प्रेमाची, भक्तीची, स्मरणाची मागणी होती. ही देवाची लाडकी बहीण आहे. ही धाकटी बहीण आहे, फार प्रेमाची आहे. हिनं जर आता देवाच्या समोर संसार मागितला तर सगळ्या लोकांनी मागितलेल्या मागणीवर पाणी फिरेल. आता काय करायचं. तिच्या मनात त्यांनी चिंता आहे. सगळेजण चिडीचूप आहेत, शांत वातावरण आहे. आणि भगवान तर परत परत म्हणतोय सुभद्रेला माग ना सुभद्रे काहीतरी. अगं तू माग ना काहीतरी. एवढा हट्ट देवानं केला. सुभद्रेनं भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहायला सुरुवात केली. पाहता पाहता 2 हात त्यांनी जोडले
आणि हात जोडून सुभद्रेच्या मुखातून शब्द सहजच बाहेर पडले. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये कफवात पित्तै कंठावरोधन विधो स्मरणम कुतस्ते. भगवंता, जर काही देणार असशील तर एकच दान दे. सगळ्यांनाच हे शरीर सोडावं लागतं रे. एक दिवशी सगळ्यांना मरण येतच असतं. मरताना कोणाची कशी अवस्था असते, कोणाला कोणत्या वेदना असतात सांगता येत नाही. त्रिदोष उफाळून येतात, वात पित्त कफ त्यांनी उफाळून येतं, कंठ अवरोध होतो, प्राण त्यांनी जाऊ पाहतात, शरीर त्यांनी विकल होऊन जातं, भयंकर वेदना होतात. आणि या वेदना त्यांनी सुरू असताना या वेदनाच आठवतात, त्यावेळेला तू आठवत नाहीस. माझी एकच विनंती आहे, ज्या वेळेला ह्या शरीरातून माझे प्राण जातील, ज्यावेळेला माझा मृत्यू त्यांनी होईल, त्यावेळेला माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये मला तुझ्या चरणांचं त्यांनी अखंड स्मरण व्हावं, एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काहीच नको. तिचं म्हणणं सगळ्यात श्रेष्ठ ठरलं. सगळ्यात आधी कुंतीनं टाळी वाजवली. महाराज, वा सुभद्रे वा. असं मागणं कोणीच मागितलं नाही. एवढ्या लोकांनी मागितलं, पण प्रत्येकाने त्यांनी वेगवेगळं मागणं मागितलं. तुझ्यासारखं कोणीच मागितलं नाही, श्रेष्ठ मागणं मागितलं. एवढा आनंद झाला देवाला. सुभद्रेला हृदयाला लावलं आणि सगळ्यांसमोर सांगू लागला, चुकेल कशी, माझी बहीण आहे, माझी बहीण आहे. बहीण कोणाची आहे? माझी बहीण आहे. देव एवढा प्रेमाने त्यांनी म्हणतोय, माझी बहीण आहे. फार प्रेम करतो महाराज सर्वांवर. रोज तुम्ही ऐकतात. माझं म्हणणं एवढंच आहे, फक्त तुम्ही त्याला काहीतरी म्हणा ना. तुम्ही त्याला आई म्हणा, तुम्ही त्याला बाप म्हणा, तुम्ही त्याला भाऊ म्हणा, तुम्ही त्याला बहीण म्हणा, तुम्ही त्याला मित्र म्हणा, तुम्ही त्याला सखा म्हणा, तुम्ही काहीतरी म्हणा ना. आणि म्हणून ते नातं त्याच्याशी जोडून त्याच्याबरोबर वागा. बघा ना किती प्रेम देतो, फार प्रेम देतो. सगळ्या लोकांच्या समोर छातीला हात लावून सांगत होता, माझी बहीण आहे, चुकेल कशी, माझी बहीण आहे. सर्वजण आश्चर्यानं पाहत होते. सुभद्रा आनंदी आहे. भगवंतानं जणू तिला वचनच दिलंय की सुभद्रा चिंता करू नकोस. आता भगवान कुंतीकडे पाहू लागले. ती एकटीच राहिली होती. आत्या, तू माग ना काहीतरी. माग म्हटल्याबरोबर कुंतीनं लगेच पदरच समोर केला महाराज, मोठा लांबलचक. सगळ्या लोकांना वाटलं जास्त मागायचंय, म्हणून पदर त्यांनी पुढे केला. पदर समोर करून त्यांनी मागण्याच्या विचारात आहे. काय मागेल सगळेजण पाहतच होते. कुंतीनं मागायला सुरुवात केली, देवा, खरंच जर देणार असशील तर माझ्या जीवनामध्ये संकट दे, माझ्या जीवनामध्ये विपदा दे, माझ्या जीवनामध्ये दुःख दे. या दुःखाशिवाय मला दुसरं काही नकोच आहे. भगवान आश्चर्यानं पाहू लागले. आत्या, काय बोलतेस? डोकं जागेवर आहे का तुझं? दुःख मागतेस? दुःख कोणी मागतं का? आणि तू दुःख मागतेस? जिला जीवनामध्ये दुःखाची कधी कमीच पडली नाही, तू दुःख मागतेस. का दुःख मागतेस सांग? या कुंतीचं चरित्र मोठं विलक्षण आहे महाराज. तिचं खरं नाव आहे पृथा. पृथा शूरसेनाच्या घरी जन्माला आली होती. पृथा तिला लहानपणी दत्तक देऊन टाकलं होतं कुंती भोज नावाच्या राजाला. म्हणून त्या राजाच्या नावावरून तिचं नाव कुंती पडलं. लहानपणीच आई वडील त्यांनी दूर गेले आणि दुसऱ्याच्या घरी लहानचं मोठं व्हावं लागलं. कुंती झाली. पुढे जाऊन त्यांनी विवाह झाला. तो पण या पांडू राजाबरोबर झाला. तो मूळतः जन्मताच रोगी होता. रोग्याबरोबर विवाह झाला. हे दुःख काय कमी आहे? बरं, झाला विवाह. त्यानं सुद्धा त्यांनी सवत आणली, माद्री त्यांनी आणली. सवतीबरोबर संसार करावा लागला. हे दुःख काय कमी होतं? पुन्हा त्याला शाप होता, काम भावनेनं पत्नीचा स्पर्श करशील तर मरशील. म्हणून दुर्वासानं दिलेले त्यांनी 5 मंत्र होते. त्या मंत्रांपासून त्यांनी लेकरं झाले. संसार त्यांनी आनंदानं होऊ लागला. पण त्याला त्यांनी भावना अनावर झालं. त्यानं माद्रीचा स्पर्श केला. त्याला मृत्यू प्राप्त झाला. आवेळी वैधव्य आलं. हे दुःख काय कमी आहे? लहानची मोठं त्यांनी मुलं करत असताना किती त्रास झाला. कौरवांनी त्याला मारण्याचा प्रयत्न काय केला, लाक्षाग्रहात जाळण्याचा प्रयत्न काय केला, भीमाला विष पाजून मारायचा प्रयत्न काय केला. एवढं सगळं त्यांनी घडलं. हे दुःख काय कमी आहे? आणि एवढं दुःख असून सुद्धा अजून दुःख मागतेस? कुंती खंबीर आहे आणि खंबीरपणानं भगवंताच्या समोर बोलते, देवा, केवढी यादी सांगितलीस नाही दुःखांची. एवढं दुःख माझ्या जीवनात आलं गोष्ट खरी आहे. पण तुला खरं सांगते, जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामध्ये दुःख आलं
जेव्हा जेव्हा संकट आले त्या प्रत्येक संकटात आणि त्या प्रत्येक दुःखात मला तुझं दर्शन झालं. सुखाच्या काळात तुझं दर्शन होत नाही देवा, दुःखातच तुझं दर्शन होतं. मग त्या सुखापेक्षा दुःख चांगलं आहे, मला दुःखाचीच गरज आहे. त्या दुःखाच्या निमित्तानं तू दिसतोस, तू भेटतोस, तुझं दर्शन होतं. विपद संतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात अपुनर्भव दर्शनम. विपदाच मला चांगल्या वाटतात. सुख के माथे शील पडो जो हरि हृदय से जाए, बलहारी है वो उस दुख की जो पल. या सूचना ऐकून मला फार समाधान वाटते. कारण सूचना सांगताना ते असं म्हणत होते की आपण दगड नेवाशावरून वांबोरीवरून आणणार आहोत, आपण ते दगड घडवणार आहोत, आपण ती दगडाची व्यवस्था करणार आहोत. हे आपण करणार आहोत ही जी महत्वाची गोष्ट आहे ही सगळ्यांच्या अंतःकरणात असली पाहिजे. आपण करणार आहोत ते चुकू नये असं म्हणलं नाही की हे सगळे तिकडून दगड आणणार आहेत आणि ते असं करणार आहेत आणि असं होणार आहे. म्हणजे हे ते करणार आहेत म्हणजे आपण वेगळं राहून म्हणणं असा त्याचा अर्थ होतो. पण आपण करणार आहोत ही जी भावना त्यांच्याकडून त्यांनी पाहायला मिळाली, हीच भावना इथं बसलेल्या सगळ्या